नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलवरती मी प्राध्यापक राजेश कागणे आपले स्वागत करत आहे। या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 3 मे रोजी घेतलेल्या परीक्षेविषयी नीट परीक्षेविषयी माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, 3 मे रोजी जी वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा म्हणजे नीट परीक्षा यूजीची नीट परीक्षा झालेली होती, ती नीट परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या एका प्रेस रिलीजनुसार रद्द झाल्याचे सांगण्यात आलेले आहे आणि ही सदरील परीक्षा पुन्हा घेतल्या जाईल, त्याची तारीख मात्र नंतर कळविण्यात येईल। या ठिकाणी अशा प्रकारचं नोटिफिकेशन, या नोटिफिकेशनमध्ये सविस्तर इन्फॉर्मेशन दिलेली आहे। द नॅशनल टेस्टिंग एजन्सी विथ द अप्रुव्हल ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज डिसाइडेड टू कॅन्सल नीट यूजी 2026 examination conducted on 3rd May 2026 and to reconduct the examination on the date that will be notified separately। पुन्हा अशा प्रकारची तारीख कळविण्यात येईल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच नोटिफिकेशननुसार जे 4 नंबरचा नियम आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांना ते जे पहिले सेंटर होते तेच सेंटर पुन्हा उपलब्ध करून देण्यात येतील। कुठल्याही प्रकारे नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही। त्याचबरोबर कुठल्याही प्रकारे जे पहिलं ॲडमिट कार्ड होतं ते रद्द करण्यात येईल आणि त्यानंतरचं नवीन ॲडमिट कार्डसुद्धा विद्यार्थ्यांना पुन्हा पुरविण्यात येईल। या पद्धतीने विद्यार्थ्यांना अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी कळविण्यात येत आहे। विद्यार्थ्यांनी पुन्हा नीट परीक्षेच्या अभ्यासाला लागावं आणि सविस्तरपणे आपण आपला अभ्यास करावा, जेणेकरून येणाऱ्या नीट परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स पडतील आणि भविष्यामध्ये जे आपल्याला MBBS, BDS, BAMS, BHMS या विविध शाखांना किंवा BVSC या शाखांना लागायचं आहे, त्या शाखांना आपण लागाल। या ठिकाणी अशा प्रकारच्या आशा व्यक्त करतो।